नमस्कार मित्रांनो, राज्यात काही दिवसांपूर्वी महापालिका निवडणुकांचे निकाल लागले आहेत। या निवडणुकीमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला। राज्यात भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या, तर भाजपानंतर या महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला यश मिळालं आहे। मात्र दुसरीकडे या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा दणका बसला आहे। मुंबई आणि इतर काही 1-2 महापालिका वगळता इतर ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाहीये। दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी मतदान होण्यापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या काही उमेदवारांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली होती। त्याचा मोठा फायदा हा भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना झाला होता। दरम्यान आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे। या निवडणुकीमध्ये देखील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माघार घेत असल्याचं पाहायला मिळत आहे। कणकवलीमधून मोठी बातमी समोर आली आहे। कणकवलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे। भाजपाकडून शिवसेना ठाकरे गटाला सलग दुसऱ्या दिवशी धक्का देण्यात आला आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या खारेपाटण जिल्हा परिषदेच्या उमेदवार मीनल तळगावकरांनी माघार घेतली आहे। मीनल तळगावकर यांनी माघार घेतल्यामुळे आता खारेपाटण गटातून भाजपच्या प्राची इसवलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे। निवडणुकीपूर्वीच भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे, त्यामुळे कणकवलीमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे। ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे।